पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 सगळ्यात चर्चेचा विषय ठरलाय। या प्रभागात माजी सभागृह नेते गणेश बिडकर विरुद्ध माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे। या प्रभागात कोणाचं पारडं जड राहील, कोण वरचढ ठरेल, धंगेकर की बिडकर, याबाबत काही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्यात। प्रणवचं पारडं जड आणि प्रणवच येणार। प्रणव धंगेकर या अगोदर रवींद्र धंगेकर पण त्यांना जड जात होते आणि आता प्रवीणही जड जाणार। धंगेकरांचंच पारडं जड होणार आहे। या प्रभागात प्रणव विरुद्ध बिडकर तुम्हाला माहितीच हो हो तर काय वाटतं या भागात कुणाचं पारडं जड आहे? तसं काही सांगू शकत नाही, पण आमचा नातू येईल अशी अपेक्षा आहे आमची। प्रणव तसं रवी भाऊंचे सुपुत्र आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये तशी त्यांच्यासारखं लोकांना मदत करण्याचं असं ते करतीलच असे। म्हणजे त्यांची एवढी ओळख नसली आम्हाला तरी पण रवी भाऊंचा मुलगा म्हणून ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपोआप येतीलच। हो असं वाटतंय तर, आणि येतील पण, कारण रवी भाऊंचं तसं आहेच, इथं सगळेजण मानतात त्यांना या प्रभागामध्ये। प्रणव लढत देणार, शेवटी बिडकर मोठाच आहे, त्याच्यासमोर धंगेकरचे आता पोरगा उभं आहे, त्याच्याऐवजी ते धंगेकर साहेब असते तर जास्त जोरात आले असते। आता भाऊ आमदारकी झाल्यामुळे ते होऊ शकत नाही, पण तरी पण टक्कर जोरात होणार, काटेकी टक्कर होणार।